दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीमध्ये या ठिकाणी सहयोग निवासस्थानी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पहिलाच जनता दरबार या ठिकाणी भरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अजित पवार हयात असताना या ठिकाणी सहयोग निवासस्थानी शनिवारी आणि रविवारी हा जनता दरबार या ठिकाणी भरवला जात होता आणि नागरिकांचे जे समस्या असतील, प्रश्न असतील, अडीअडचणी असतील त्या अजितदादा या ठिकाणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होते, सोडवल्या जात होत्या। परंतु आज अजितदादांचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर जय पवारांच्या उपस्थितीत पहिलीच जनता दरबार या ठिकाणी भरवल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या दरवाजाच्या बाहेर जर संपूर्ण जर पाहिलं या ठिकाणी महिला भगिनी देखील आहेत, ज्या अजितदादांच्या ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या देखील आहेत। आपण देखील त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत। काय सांगाल ताई, कुठून आलाय आणि काय समस्या घेऊन आलाय? अजितदादांच्या म्हणजे अजितदादांच्या नंतर ही पहिली जनता दरबार भरवली गेली। हो, मी सायली हिलवरून आली आहे थोडे प्रॉब्लेम साठी अजितदादा नंतर जयदादांना भेटायला। आता बघू त्यांच्यासारखं कसा जनता दरबार चालतोय ते। काय सांगाल पहिली जनता दरबार जय पवारांची उपस्थित पार पडते? मी सायली हिलमधून आले। मी पक्षाच्या पुणे जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे। तर दादा नसताना सुद्धा ही पहिल्यांदाच जयदादा पवार जनता दरबार भरतात। तर खरोखरच ते दादांसारखंच काम करतात आणि ते प्रश्न माणसांच्या सगळ्यांचे सोडवतात आणि जे काही प्रश्न असतील ते बरोबर ते कामाला मार्गी लावतात। जर त्यांच्याकडून दादांसारखं त्यांचं बोलणं आहे रोखठोक, जर काम होत असेल तरच हा म्हणतात, नसेल तर रोखठोक म्हणतात नाही, पण शक्यतो तो गोरगरिबांचे सगळ्यांची कामं करतात। काय विश्वास आहे जय पवार हे संपूर्ण जनतेच्या समस्या असतील, अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील? हो, आहेत ना कटिबद्ध। हो, अजित पवारांच्या हयातीत जनता दरबार भरला जात होता आता, परंतु ह्या जनता दरबारामध्ये अजित अकाली निधनानंतर ही पहिली जनता दरबार जय पवार भरवतात। काय समस्या घेऊन आलात, काय तुमच्या भावना? समस्या जयदादांच्या पोटनिवडणुकीनंतर न घेतलेल्या जयदादांच्या या जनता दरबारला झालेली गर्दी बघून कामाचा माणूस दादांची जी पोचपावती ती आज या ठिकाणी आम्हाला बघताना मिळते। जयदादा पण ते पूर्ण करते। काय अपेक्षा आहे? जय पवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तितकेच कटिबद्ध असतील? हो हो, कायम कटिबद्ध असतात। हो, काय वाटते तुम्हाला आज या ठिकाणी तुम्ही प्रश्न घेऊन आले, जनता दरबार भरवलं जातोय? जसे दादा प्रश्न सोडत तसे जय पवार पण प्रश्न सोडतील हे नक्कीच आहे। कामं पण भरपूर केली जातील। आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं या ठिकाणी ही संपूर्ण जी गर्दी आहे अजितदादांच्या निवासस्थानी या ठिकाणी झालेली गर्दी आहे। अजितदादांच्या नंतर जय पवार हे पहिल्यांदाच या ठिकाणी जनता दरबार भरवले जात आहे। परंतु आजच्या ह्या जनता दरबाराच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। परंतु नागरिकांच्या देखील ज्या भावना आहेत त्या देखील सकारात्मक असल्याच्या भावना या ठिकाणी पाहायला मिळते। जय पवार हे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील कटिबद्ध असतील अशा देखील या ठिकाणी नागरिकांनी देखील या ठिकाणी भावना व्यक्त केल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळते। सुंदर पुसाळकर, LS मराठी, बारामती।